रानादा, आता तुम्ही आला सगळं कसं चांगलं होणार बघा. काय बोलाले तेच काय कळना. तुमच्या माघारी वहिनी साहेबांनी समजा गावाची वाट लावली. आता तुम्हीच सावरा आम्हा समजायची. झालं काय झालं. चला चला निघा निघा. चला निघा आता. चला निघा. चल दाडे राणा चल या. नमस्कार राणा दादा. अहो तुम्ही या गावात परत आलात आणि या गावचं भाग्य खुललं. तुम्हाला सांगतो अख्खे गाव म्हणत होतं की राणा दादा या जगातून निघून गेलेत म्हणून. पण मला खात्री होती, माझा विश्वास होता की आमचे लाडके राणा दादा एक ना एक दिवस या गावात परत येणार. अहो तुम्ही हे गाव सोडून कधी मुंबईला नाही गेलात, हे जग सोडून काय जाणार. सुस्वागतम सुस्वागतम. महाजन मास्तर, झालं तुमचं भाषण देऊन, जाऊ आम्ही. हो. अहो वहिनी साहेब, आपण गावचा उद्धार करत्या, तारणहार. आपला शब्द आमच्यासाठी शिरसावंद्य. बाकी खरं सांगू का राणा दादा, तुम्ही गावात परत येणार हा माझा विश्वास आज सार्थकी ठरला. काय वहिनी साहेब. जशी आपली आज्ञा. चला चला राणा भाऊजी. थांबा थांबा थांबा. आज दूध विकणार नाही, तुमच्या पायावर घालून अभिषेक करणार आहे. हे बाई, अगं काय करते तू. माझा पाय कशाला खराब करते. राणा असं का बोलताय तुम्ही. राणा भाऊजी, अहो असं का म्हणायलाय. त्यांचं प्रेम आहे ते. राहू द्या. ते दूध खराब करायचं नाही म्हणून म्हणतोय मी. पिऊन टाकतो की मस्त पैकी. राणादा असा का बोलायला लागलाय. एवढा कसा बदलला राणादा. आमचा राणादा असा नव्हता. होय. हे रानाचा आहे तो रानाचा आहे. नीट बघा बघा त्याच्याकडे. जरा डोळं उघडून बघा की डोळं फुटलं काय तुमचं. तो रानाचा आहे. म्हणा 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 रान आहे म्हणा. जरा पांड्या बघ रे. जरा म्हणा म्हणा. आमचा राणादा हे जरा येड्या का तू बघायला लागले. हे बघ गावातल्या लोकांनी कळणार आहे की खरा राणा नाही, कोणतरी डुप्लिकेट आहे म्हणून. अरे काहीतरी करायला पाहिजे. चला बाजूला भासमदी. चला रे. बरोबर. हे बघा, राणा भाऊजी लई लांबचा प्रवास करून आल्या. उगा त्यासनी ताप देऊ नका. राणा भाऊजी, तुम्ही आधी वाड्यावर चला, जरा आराम करा आणि मग नंतर न भेटी गाठी करा. हं? आणून ठेवलंय मला. किती माणसं किती मिठी मारतात. म्हणूनच म्हणलं गाडीतच बस, तू उतरू नगस. चल चला चला राणा भाऊजी. गोदाका बाहेर, गोदाका. वहिनी बाहेर, वहिनी. ए लाडू, आपला राणा आलाय. होय वहिनी, बाहेर आ लवकर. राणा कुठे आहे. अरे गावात त्याची मिरवणूक पण निघाल्या बघ. काय. होय, आपला राणा आलाय बघ. वहिनी, आपला राणा आलाय. काय. ही पोरं म्हणायला तर राणा आलाय म्हणून. तुम्हाला कोणी सांगितलं. वहिनी, त्याची मिरवणूक पण निघाल्या बघा. तुम्ही बघितली मिरवणूक. आम्ही बघितलं पण आणि बोललो पण त्याच्याशी. आम्हाला काय भावच देना झालाय की राणादा. होय. काय. तुम्ही मस्करी करत नाही आहात ना माझी. वहिनी, आता आम्ही मोठं झालोय, उगाच चेष्टा कशाला करू. गोदाक्का गोदाक्का, अगं खरोखर रानात आलाय. अख्ख्या गावाने मिरवणूक काढली त्याची. ये
खरंच श्रीपती? होय, मी माझ्या डोळ्यांनी बघितलंय. खरंच खरंच राणा आला. देवानं लाडूची प्रार्थना ऐकली म्हणायची. अंजली, तू जा, तयार हो. तू जा मिरवणुकीजवळ, आणि मिरवणूक जवळ आली की आम्हाला सांग लवकर. होय, ए, पुराणं जा. राधे, आरतीची तयारी कर. जा. देवा, देवा तू पावलास बाबा, आमची प्रार्थना ऐकलीस तू. माझा राणा आला, माझा राणा आला देवा. हे बघा सनिधा राहणारा भामटाय त्यो राहणारा राणा अरे हे सुरजा कुठनं टपकलं? त्यानं काय राडा केलं नाही म्हणजे नशीब. ए हे कोण म्हणायचं? अरे तुला सांगितलं होतं की मी, ह्यो राणाचा भाऊ सूरज ते दारुड. हेच का ते? हा, आणि याचं कुक्कू. समजा गावानं मिठी मारली. भाऊ म्हणून मिठी मारायला पाहिजे की, हे न- राणा म्हणून. हा, जरा सावकाश, हळू हळू हळू. कुठे होतच मर्दा? किती शोधलं तुला? आता आलोय ना परत. काहीतरी सांगत होता. या कोणाचं कुठं ऐकतेस तू? आता गप बस, नंतर न समज सांगतो. चला, वाड्यावर जायला उशीर होतोय. चला रे चला. परत सांगतो म्हणजे काय? अरे काल मारले आणि आज मिठी मारतोय. यो असला हराम करू पण राणाला जमणारच नाही. आपण याला अख्ख्या गावानं डोक्यावर घेतलाय ना. गाव फसल पण ह्यो बरकत नाही फसणार. हो द्या, आपल्याला काहीतरी करायला पाहिजे गड्या. आपण एक काम करूया, सगळ्यात पहिल्यांदा अंजली वहिनीसनी सांगूया हे सगळं. हा हा चल, नाहीतर काय खरं नाही. चल लवकर.
गोदाका कोपऱ्यापर्यंत आल्यात 5 मिनिटात पोहोचतील बघ. आला होय. राहते. अंजली अंजली कुठे? अंजली अंजली खाली ये लवकर. म्हातारीला बघा गळ्यातच पडली की हो. या गावात ते सगळे मिठाच मारतात काय? तुम्ही काय बघत बसलाय? चला जावा, गोदाकासनी आत घेऊन जावा. त्यांना काय लिंबू पाणी द्यायचं ते द्या. जावा. या अंजलीबाई, रानाची बायको अंजलीबाई. काय आहे अंजलीबाई? बरं आहे काय? ते तुम्ही ववाळणार नाही काय? असल तर लगेच ववाळून टाका. चांगल्या कामाला उशीर कशाला करता? राहू द्या वळणं. बाहेर माणसं आल्यात, त्यासनी राणा भाऊजींची भेट घ्यायचा. उग ती ताटकळत बसाय ना ग.
चला जावा, आपल्या आपल्या कामाला जावा. चला राणा भाऊजी. पंड्या माणसाने आत घेऊन ये चल. ए उठ उठ. तर घरातल्या समद्यांनी आणि या गावातल्या माणसांनी आशा सोडून दिलती की की राणा भाऊजी परत येत्याल आणि समद्यांना असं वाटत होतं की राणा भाऊजींचं काय तर बरं वाईट झालं असावं. पण आम्ही मात्र अजिबात आशा सोडली नव्हती. आमचं मन आम्हाला कायम सांगत होतं राणा भाऊजी कधी बी सोडून जाणार नाहीत आम्हाला. नाच बघा, आम्ही जीवाची बाजी लावून राणा भाऊजींनी हुडकून काढलं आणि आज ते तुमच्या समोर आहेत. पण काय झालं, राणा तर कुठं गायब झाला होता. ऍक्सिडेंट झालता राणाचा. पण बदलल्यात राणादा. पहिले राणादा असं नव्हतं कधी वागत. ऍक्सिडेंट म्हणलंय ना मग मी. ऍक्सिडेंट झालता त्याचा. ते काय झालं, डोसक्यावर जरा मार बसलाय तेव्हापासून ह्यो असा वागायला लागला. पण काय करायचं, आपला माणूस आहे ना. असं टाकता येतंय काय सांगा. नाही ना व. अजिबात नाही. आणि आमसनी तर ते अजिबात जमणार नाही. आता राणा भाऊजी घरी आल्यात. घरच्यांसंगट गावकऱ्यांसंगट राहून ते नीट होत्याल, बरं होत्याल. पण हा, यासाठी तुमच्या समद्यांच्या सहकार्याची गरज आहे आम्हाला. उद्यापासून राणा भाऊजी आमच्या संगट काम करायला सुरू करतात. राणा भाऊजी, तुम्ही बी आता आपल्या माणसांसंगट जरा दोन शब्द बोला, बरं वाटेल त्यासनी. काय बी काळजी करू नका बघा ताई.